स्वराज्य टीव्ही, पर्याय आमचा, निवाडा तुमचा। खामगाव तालुक्यातील गवंढाळा ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या कथित आर्थिक गैरव्यवहार आणि विकास कामांतील अनियमिततेची सखोल चौकशी करून संपूर्ण अहवाल सादर करावा या मागणीसाठी आज संतप्त ग्रामस्थांनी पंचायत समिती कार्यालयात ठिय्या आंदोलन छेडले। गवंढाळा येथील रहिवासी गोपाल सतीश पांढरे आणि महेंद्र रमेश पाटील यांनी ग्रामपंचायतीतील कथित भ्रष्टाचाराविरोधात काही दिवसांपूर्वी बेमुदत उपोषण सुरू केले होते। त्यावेळी गटविकास अधिकाऱ्यांनी मध्यस्थी करत 10 दिवसांत संपूर्ण चौकशी पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिले होते। या आश्वासनानंतर उपोषण मागे घेण्यात आले होते। करारात ठरल्यानुसार सोमवारी प्रशासनाकडून चौकशी अहवाल सादर करण्यात आला। मात्र हा अहवाल अत्यंत अपूर्ण, दिशाभूल करणारा आणि त्रुटीपूर्ण असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे। प्रशासनाने सादर केलेला अहवाल आम्हाला अजिबात मान्य नाही। त्याकरिता रात्री 9 वाजता पंचायत समितीत ठिय्या आंदोलन सुरू केले होते। जोपर्यंत सर्व मुद्द्यांची निष्पक्ष आणि पारदर्शक चौकशी होऊन पूर्ण अहवाल दिला जात नाही, तोपर्यंत पंचायत समितीतून हटणार नाही, असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे। तसेच मागणी मान्य न झाल्यास येत्या काळात अधिक तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही आंदोलकांनी दिला आहे। सदर आमची ग्रामपंचायत गवंढाळा तालुका खामगाव जिल्हा बुलढाणा। आम्ही गेल्या 6 महिन्यापासून आमच्या गावामध्ये झालेल्या जो काही भ्रष्टाचार त्याचा पाठपुरावा करते, पण अद्यापही आम्हाला कोणतेही उत्तर किंवा सखोल चौकशी करून कोणतेही समाधानकारक असा अहवाल मिळाला नाही आहे। आम्ही गेल्या काही दिवसापासून चौकशीसुद्धा टाकलेली आहे। त्या चौकशीसाठी विस्तार अधिकारी भडाड साहेब यांच्या अंतर्गत चौकशी चालू आहे। त्यांनी गेल्या 6 दिवसामध्ये म्हणजे आम्ही उपोषणाला बसलो होतो, त्यामध्ये आम्ही CO साहेब व BDO साहेब यांचा मान ठेवून 10 दिवस उपोषणाला स्थगिती दिली आणि त्यांनी सांगितलं की 10 दिवसामध्ये तुम्हाला योग्य तो अहवाल देतो, योग्य ती कारवाई करून संबंधित अधिकारी योग्य ती कारवाई करतो। पण अद्यापही कोणताही अहवाल त्यांनी आम्हाला दिलेला नाही आहे आणि कोणताही म्हणजे त्यांनी अहवाल तयार केलेला आहे, पण तो काही पारदर्शक नाही आहे व संबंधित अधिकारी कारवाई झाली नाही आहे। त्यासाठी आम्ही आज दिवसभरापासून इथं पंचायत समितीमध्ये आहे। त्यांनी आम्हाला 7:30 वाजता अहवाल दिला। त्या अहवालामध्ये असे दिसून आले की कोणत्याही प्रकारांमध्ये पारदर्शक अहवाल नाही आहे। त्यासाठी आम्ही इथं आज पंचायत समिती खामगाव इथे ठिय्या आंदोलनासाठी बसलो आहे। जोपर्यंत आम्हाला पारदर्शक अहवाल मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही। आम्हाला त्यांनी 7:30 वाजता अहवाल दिला आणि त्यानंतर सांगितलं की आम्हाला 4 वर्षा अगोदरचं ऑडिट झालेलं आहे, ते आम्ही अहवालामध्ये घेऊ शकत नाही। पण आमचं म्हणणं असं आहे, त्यांना पहिले जी चौकशी झाली त्यामध्ये ऑडिट घेऊ शकत नाही। त्यांना सांगितलं त्यांना ऑडिट दिलेलं आहे, त्यावर त्यांनी कारवाई आतापर्यंत का केली नाही, आमचा हा प्रश्न आहे। यामध्ये संबंधित सर्व ही साखळी आहे, या साखळीचा पाठपुरावा करून संबंधित सर्व अधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई करावी। गवंढाळा तालुका खामगाव येथील रहिवासी श्री महेंद्र रमेश पाटील आणि गोपाल सतीश पांढरे यांनी ग्रामपंचायतच्या कामकाजाविषयी तक्रार केली होती। त्या तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी अहवाल आज माननीय BDO साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार त्यांना दिलेला आहे। त्यांचं म्हणणं आहे की पूर्ण माहिती दिलेली आहे, नेमकं भ्रष्टाचार झालेला आहे का, आपल्या काय निदर्शनास आलेलं आहे, आपण आतापर्यंत कारवाई केलेली आहे। चौकशीमध्ये ज्या काही त्रुटी निदर्शनास आल्या त्या माननीय BDO साहेबांच्या समोर ठेवून साहेबांनी सांगितल्यानुसार संबंधित ग्रामसेवक ग्रामपंचायत अधिकारी यांना नोटीस देण्याबाबत साहेबांनी सूचित केले आहे। भ्रष्टाचार केला असं आढळलेलं आहे आपल्या अहवालात, प्रथमदर्शनी दिसून येत आहे। बुलढाणा जिल्ह्यातील महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भीड स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा। पाहत राहा निर्भीड स्वराज्य।